1 वाटी इंद्रायणी तांदूळ, 1 वाटी रेशनचा तांदूळ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. चाळणीवर नितळत ठेवायचा आहे. चाळणीवर नितळून झाल्यानंतर कापडावर सुकवून घ्या. घरघंटीतून दळून घ्या. अर्धा चमचा तूप, अर्धा चमचा खसखस, 3 ते 4 काजू परतून घ्या. 1 वाटी ओलं खोबरं परतून घ्या. अर्धी वाटी गूळ परतून घ्या. अर्धा चमचा वेलची पावडर घालून परतून घ्या. 1 वाटी पाणी, पाव चमचा मीठ, अर्धा चमचा तूप, 1 चमचा दूध घालून उकळी काढून घ्यायचं आहे. 1 वाटी मोदकाचं तयार केलेलं पीठ घालायचं आहे व परतून घ्यायचं आहे. 10 मिनटं वाफवून ठेवा. उकड आपली तयार झालेली आहे. गरम असल्यामुळे आपण स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायचं आहे व पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. मोदकासाठीची उकड जी आहे ती तयार झालेली आहे. त्यातीलच एक गोळा करून घ्यायचा आहे. तांदळाच्या पिठामध्ये बुडवून गोलसर अशी त्याची पारी करून घ्यायची आहे. पारी आपली तयार झालेली आहे. मोदकाला कळ्या पाडून घ्या. लहान लहान कळ्या पाडून झालेल्या आहेत. त्यामध्ये मोदकाचं तयार केलेलं सारण भरा. मोदकाच्या कळ्या एका बाजूला झुकून खालून वरती अशा पद्धतीने आपण मोदक जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे. मोदक आपण व्यवस्थित असा बंद करून घेतलेला आहे. मोदक तयार झाला. हळदीच्या पानामध्ये सर्व मोदक ठेवून घ्या. मोदक आपण वाफवण्यासाठी ठेवून दिला. मोदक तयार झाले.